त्यांचा प्रवास असा होता की त्यांनी गव्हर्नमेंट जॉब सोडून पतसंस्था सुरू केली होती आणि तो खूपच प्रेरणादायी विषय होता. सेल्सपासून तर CEO पर्यंत सगळ्या पदांवरती काम मला करता आलं. सहकारामध्ये ज्या पतसंस्था किंवा कर्मचारी जे काम करतायत तर यांना प्रशिक्षणाची खरोखर गरज आहे. कुठल्याही देशाकडे असलेले रिसोर्सेस जर लिमिटेड आहेत आणि ते रिसोर्सेस जर एकाच हातात एकवटले जात आहेत तर मग तिथं कधी ना कधी उठाव होणार. सहकारामध्ये प्रत्येकाला समानता आहे. ती पतसंस्था स्थानिक लेवलला तयार झालेली आहे, तिचे सभासद स्थानिक आहे आणि तिचे कर्मचारी सुद्धा त्याच गावातले किंवा स्थानिक आहे. कर्ज देताना सुरक्षितता म्हणजे काय? तर तारण आहे म्हणून कर्ज सुरक्षित आहे का? त्याच्याकडे खूप पैसे आहेत आणि तो परतफेडीची क्षमता ठेवतो म्हणजे सुरक्षित आहे का? मार्केटला तज्ज्ञ लोकांची आज प्रचंड गरज आहे पण उपलब्धता कमी आहे. मग जी उपलब्धता आहे त्याची कॉस्ट खूप जास्त आहे. आजपर्यंत 2 ते 2.5 कोटीपेक्षाही जास्त जॉब्स हे फक्त कॉपरेटिव्ह सेक्टरमधून आलेले आहेत. हे एका बाजूला ज्यावेळेस शासन सांगतंय तर दुसऱ्या बाजूला दुसरं एक स्टेटमेंट त्याच काळात आलं होतं की सहकारचे समृद्धी. मी कोणत्या अशा गोष्टी संस्थेच्या बघितल्या पाहिजेत किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी महत्त्वाची आहे मला गुंतवणूक करण्यासाठी? तरुण पिढीनं सहकारामध्ये यावं का आणि नेमका कोणत्या संधी आहेत तरुणांसाठी या सहकारासाठी? तर सहकारमध्ये गुंतवणूक केली पाहिजे